इस्रायल इराण युद्धामध्ये अमेरिकेची एंट्री, इराणच्या 3 आण्विक ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला, फोर्डो, नतान्स आणि एसेफानवर बॉम्बनं वर्षाव, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. मध्य आशियामध्ये आता शांती पर्वाची सुरुवात, इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया. इराणनं युद्ध थांबवावं, पुन्हा हल्ले करू नयेत, अन्यथा सोडणार नाही, ट्रम्प यांचा इशारा. बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान. अजित पवार, शरद पवार आणि भाजपच्या पॅनलमध्ये तिरंगी लढत. बारामतीवर वर्चस्व राखण्यासाठी पवार काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला. राज्यामध्ये सध्या तरी ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता धुसरच. दैनिक पुढारीच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांचा दावा, तर शरद पवार कधीच भाजपासोबत जाणारच नाहीत. भुजबळ यांनी मांडली रोखठोक भूमिका. हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक. मुंबईतील दादरमध्ये काळा बॅनर लावून सरकारचा निषेध. तिसऱ्या भाषेच्या धोरणाविरोधात मनसेनं थोपटले दंड. आजपासून पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई आणि उपनगरांनाही येलो अलर्ट जारी. 23 आणि 24 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज. राज्यामध्ये केवळ 20% क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती. पावसात खंड पडल्यानं खरीपाच्या पेरण्यांना विलंब, शेतकरी चिंतातूर. कोल्हापूरमध्ये सेल्फी काढताना वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला. कोल्हापूरमध्ये राऊतवाडी धबधब्यावरील इतर पर्यटकांनी वाचवला त्याचा जीव. काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. राजकोट किल्ला पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या कामासाठी हा निर्णय. 22 जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद असेल. 1 दिवसाच्या मुक्कामानंतर ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं आज पुण्यातून प्रस्थान. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटातून सासवडला जाणार, तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरला विसावणार.